ठाकरे बंधूंसाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महाराष्ट्र मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या असा आशयाचा बॅनर, तर गिरगावात मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड असा बॅनर झळकला. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, उदयसिंह उंडाळकर राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द झाल्याची समीर भुजबळांची माहिती. राज्यातील धरणांमध्ये 36% पाणीसाठा शिल्लक, महिनाभरात पाणीसाठा 18% घटला. वाढती पाणी मागणी आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट. रायगडमध्ये शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर, आरटी प्रवेशाची यादी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पालकांनी वास्तव्याचे बोगस पुरावे जोडल्याचं उघड, आरटीचे प्रवेश रद्द करण्याची मागणी. नागपूरनंतर मालेगावात शिक्षक भरती घोटाळा झाल्याचा आरोप, बोगस सह्या करून शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती, माजी शिक्षण उपसंचालकांचा दावा, घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी. सोनं प्रतितोळा 1,20,000 जाण्याची शक्यता, व्यापारी युद्ध आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या भावामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज, तर सध्या सोनं 98,700 रुपयांवर.